सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. कोण म्हणतात देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतात देणार नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. संविधानाचा जय हो. जय हो. सर्वप्रथम रेशन कार्ड हा एक कागदाचा तुकडा नसून हा गरिबांना जगण्याचा तसेच सन्मानानं जगण्याचा हा अधिकार आहे। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की वर्षानुवर्ष इथे जो विधवा महिला असेल, भूमिहीन महिला असेल, दिव्यांग बांधव असतील, हे इथे सरकारी कार्यालयामध्ये खेटा मारतात। मला त्यांना सांगायचं आहे, हे त्यांना काहीतरी नवीन रेशन कार्ड असेल किंवा 12 आकडी नंबर असेल, जर तुम्हाला पाहिजे असेल तर यांना लाच लागते, यांना पैसे लागतात। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार हा कायद्याने गुन्हा आहे। जर तुम्ही हे रेशन पडवापडवी करत असाल, हे रेशन दुकानदार वेळेवर धान्य देत नसेल आणि जर देत असेल तर निकृष्ट दर्जाचं देतात, हा कायद्याने सर्वात मोठा गुन्हा आहे। यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आणि आमची सर्वात मोठी मागणी अशी आहे की या सरकारी कार्यालयामध्ये, तहसील कार्यालयामध्ये जो भ्रष्टाचार माजलेला आहे आणि ज्या दलालांचा इथे सुटसुटाट आहे, जे सरकारी अधिकारी 200 रुपये महिला कमवणारी महिलाकडनं 5000 रुपयाची मागणी करतात, त्यांना तुम्ही निलंबित करायला पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये जर हे थांबलं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्याला जागल्या ठेचल्याशिवाय मी राहणार नाही, हे आपण सांगू इच्छितो। प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, जळगाव जिल्हा। तुम्ही आज कार्यालयामध्ये आंदोलन करता? हा सर्वसामान्य महिलांचा, सर्वसामान्य पब्लिकचा आक्रोश आहे। अहो, हे हमी पत्र भरून घेता, हमी पत्र भरून जर इथं धान्य भेटायची हमी नसेल तर त्या कागदांना चाटायचं आहे का? यांच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे लोकांची आरेतूरची हडतूरची भाषा वापरतात। दुसरी गोष्ट, यांच्याकडे कुठलीही महिला गेलेली असेल तर तिला ठोस हे कुठलाही शब्द देत नाही। तुमचा इष्टांक आलेला नाही आहे, तुमचं पुरवठ्यात नाव आलेलं नाही आहे, दिव्यांगांनाही तसेच खेळवतायत, संजय गांधीच्या पगारांचंही तसंच करून ठेवलं, विधवा महिलांनाही तसंच फिरवतायत। यांची फक्त एकच अपेक्षा आहे, कोणीतरी आम्हाला 1000-1500 द्यावं आणि यांची दुकानदारी चालावी। या दुकानदारीला, या दलालांना कितरून आणि कंटाळून या महिलांनी आमच्या कार्यालयाकडे शेवटी तक्रार केली आणि आम्ही आज शेकडोच्या संख्येने इथं हजर झालेलो आहे। जर येणाऱ्या 8-15 दिवसात या लोकांचं धान्य नाही चालू झालं तर आम्ही शिवसेना स्टाईलने इथं भव्य दिव्य आंदोलन करू आणि जे दलाल आहे त्यांना इथं बाहेर काढून मारू म्हणजे मारू।